नमस्कार. BA सेकंड इयरचं आपण इंग्लंडची राज्यघटना पाहतोय. तसंच तिसरं सेमिस्टरचं आपण इंग्लंडच्या राज्यघटनेचे वैशिष्ट्य पाहत होतो. त्यामध्ये पुढचं वैशिष्ट्य आपल्याला इंग्लंडच्या राज्यघटनेचं दिसून येते, विवेक आणि संयोगाचं अपत्य आहे. इंग्लंडची राज्यघटनाकडे जर आपण पाहिलं तर योगायोगातून ते निर्माण झालेलं आहे. विवेक आणि संयोगाचं ते अद्भुत मिश्रण आहे असं लिटॉन इस्ट्रुची नावाचा विचारवंत म्हणतो आहे. कारण की इंग्लंडच्या राज्यव्यवस्थेमध्ये अनेक गोष्टी अशा आहे की जे योगायोगाने तयार झालेल्या आहेत. 13व्या शतकात राजाला पैशाची अडचण भासली आणि म्हणून नवीन करांना मान्यता देण्यासाठी त्यांनी काय केलं, लोकप्रतिनिधींना आमंत्रित केला. हा एक योगायोगच होता, परंतु यातूनच पार्लमेंटचे बीजारोपण झाले आणि पुढे राजाची संपूर्ण सत्ता पार्लमेंटकडे हस्तांतरित झाली. तसंच हॅनोव्हर वंशाचे राजा जॉर्ज प्रथम व द्वितीय याला इंग्रजी न येणे हा सुद्धा एक योगायोगच होता आणि त्याला हॅनोव्हर वंशाच्या राजांनी इंग्रजी येत नसल्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीला जाणं बंद केल्यामुळे पंतप्रधान पदाची नियुक्ती झाली किंवा प्रधानमंत्री पदाचं उदय झालं आणि संसदीय शासन पद्धती ही पूर्णत्वास गेली. अशा अनेक संयोगातून आपल्याला दिसून येते की इंग्लंडच्या ची राज्यघटना काय झालेली आहे तर विकसित झालेली आहे असं आपल्याला दिसून येते. मग तसंच पुढचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते की इंग्लंडच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश नाही. भारत, अमेरिका इत्यादी देशांमध्ये जसं मूलभूत अधिकारांचा समावेश राज्यघटनेमध्ये स्पष्टपणे केलेला आहे आणि त्याच्या संरक्षणाची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे, परंतु इंग्लंडच्या राज्यघटनेमध्ये अशी कुठल्याही प्रकारची मूलभूत अधिकार व नागरिकांच्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासंबंधी कुठल्याही प्रकारची तरतूद केली नाही. तरीही नागरिकांना अधिकार आणि स्वातंत्र्याचा पूर्णपणे उपभोग घेता येतो. तरीही त्यांना पूर्णपणे अधिकार आणि स्वातंत्र्याचा उपभोग घेता येतो. मूलभूत अधिकार आणि स्वातंत्र्याचा उपभोग कसे इंग्लंडच्या राज्यघटनेमध्ये घेतले जाते तर इंग्लंडमध्ये नागरिकांना स्वातंत्र्याचा अधिकार तसा प्राप्त झालेला नाही. या राज्यघटनेमध्ये असं काही लिहिलेलं नाही, परंतु संसदेने निर्माण केलेले अनेक कायदे आणि प्रभावी लोकमत यातून तिथे अधिकार निर्माण झालेले आहे. जसं आपण पाहतोय की मेग्ना कार्टा म्हणा, पिटिशन ऑफ राईट्स म्हणा, बिल ऑफ राईट्स म्हणा, या ऐतिहासिक प्रलेखांनी त्यासाठी भक्कम आधार पुरवलेला आहे आणि इंग्लंडच्या नागरिकांना यामुळे काय झालेले आहे, विविध अधिकार आणि स्वातंत्र्याचा अधिकार प्राप्त झालेले आहे आणि इंग्लंडचे नागरिक आपल्या हक्काप्रती जागरूक असल्यामुळे हक्कभंग किंवा हक्काला संकोच होण्याची भीती इंग्लंडमध्ये नाही. त्यामुळे आपल्याला असं दिसून येते की नागरिकांना स्वातंत्र्याचा वापर पूर्णपणे करता येतो. मग पुढचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते की इंग्लंडमध्ये द्विपक्षीय पद्धती आहे. द्विपक्षीय पद्धती ही इंग्लंडच्या शासन व्यवस्थेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. द्विपक्षीय पद्धतीमुळे इंग्लंडची संसदीय शासन पद्धती एक आदर्शवत शासन पद्धती ठरलेली आहे. संसदीय शासन पद्धतीप्रमाणे पक्ष पद्धतीचा उदय सुद्धा इंग्लंडमध्ये झालेला आहे. 17व्या शतकामध्ये स्टुअर्ट राजा जेम्स दुसरा याच्या कारकिर्दीमध्ये तिथे 2 गट निर्माण झाले. एक राजाचा समर्थन करणारा गट आणि दुसरा राजाचा विरोध करणारा गट. अशा 2 गटातून तिथे व्हिग व टोरी हे 2 गट निर्माण झाले, हे 2 पक्ष निर्माण झाले आणि पुढे यातूनच कन्झर्वेटिव्ह पक्ष आणि लिबरल पक्ष हे निर्माण झाले किंवा हे 2 पक्ष अस्तित्वात आले आणि कालांतराने आपण पाहतोय की लिबरल पक्षाची जागा लेबर पक्षाने घेतली आणि आज इंग्लंडमध्ये 2 पक्ष अस्तित्वात आहे, कन्झर्वेटिव्ह पार्टी आणि लेबर पार्टी. हे 2 पक्ष प्रमुख असून दोन्ही पक्षापैकी एक पक्षाजवळ सत्ता असते तर दुसरा पक्ष विरोधी म्हणून कार्य करतो आणि सत्ता आलटून पालटून या 2 पक्षाजवळच फिरत राहते. त्यामुळे द्विपक्ष प्रधान व्यवस्था हे इंग्लंडच्या
शासन व्यवस्थेचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे असं आपल्याला दिसून येते. मग इंग्लंडच्या शासन व्यवस्थेमध्ये अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येते की सत्तेचं केंद्रीयकरण आणि प्रसरण हे आपल्याला पाहायला मिळते. सत्तेचं केंद्रीयकरण आणि प्रसरण इंग्लंडच्या शासन व्यवस्थेमध्ये कसं झालेलं आहे तर सगळ्यात आधी आपण पाहूया की सत्तेचं केंद्रीयकरण इंग्लंडच्या शासन व्यवस्थेमध्ये कसे झालं आहे. इंग्लंडमध्ये राजा राष्ट्रप्रमुख आहे. संसदीय पद्धतीमध्ये राष्ट्रप्रमुख म्हणून राजाचे अधिकार नाममात्र स्वरूपाचे असले तरीही शासन संस्थेच्या बाबतीत तिन्ही अंगाच्या बाबतीत राजाला महत्वपूर्ण सत्ता प्राप्त झालेली आहे. म्हणून राजाकडे पाहिलं तर असं वाटते की राजाजवळ सत्तेचं केंद्रीयकरण झालेलं आहे. मग पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ याच्या पंतप्रधान हे मंत्रिमंडळ च्या कार्यकारी मंडळाचाच एक भाग आहे. पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ. पण मंत्रिमंडळाने पार्लमेंटचे अधिकार स्वतःकडे बळकावले असं आपण म्हणू शकतो. कारण की पार्लमेंटमध्ये चर्चेला येणारी 99.9 विधेयके जे आहे ते मंत्रिमंडळाने तयार केलेली असतात आणि विधेयकांना मंत्रिमंडळाचा पाठिंबा असेल तरच ती मंजूर होतात. म्हणजे कायद्याच्या दृष्टीने पार्लमेंट सर्वश्रेष्ठ वाटते आहे, पण राजकारण या दृष्टीने कोण श्रेष्ठ आहे तर मंत्रिमंडळ ही श्रेष्ठ आहे. पार्लमेंटच्या सत्ता मंत्रिमंडळाने बळकावलेले आहे असं आपल्याला दिसून येते. मग लार्ड सभागृहाचं जर आपण पाहिलं उदाहरण तर असं वाटते लार्ड सभागृहाकडे पाहिलं तर असं वाटते लार्ड सभागृह जो सत्तेचं केंद्रीयकरण झालेलं आहे का. कारण की लार्ड चान्सलर हा मंत्रिमंडळाचा सभासद असतो. तो स्वतः मंत्री सुद्धा असतो. सभागृहाचा सभापती म्हणून सुद्धा तो कार्य करतो. दिवाणी खात्यामध्ये जेव्हा न्यायदान करण्याचं काम पडते तेव्हा न्यायदान कामामध्ये विधी लार्ड सोबत तो मुख्य न्यायाधीश म्हणून सुद्धा त्याला कार्य करावं लागते. जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे काम त्याला करावं लागते. आणि हे सगळं जर पाहिलं म्हणजे राजाकडे पाहिलं तर असं वाटते राजा श्रेष्ठ आहे. मंत्रिमंडळाकडे पाहिले तर असं वाटते मंत्रिमंडळाजवळ सत्तेचं केंद्रीयकरण झालेलं आहे. आणि लॉर्ड चान्सलरकडे पाहिलं तर लॉर्ड चान्सलर जवळ सत्तेचं केंद्रीयकरण झालेलं आहे. म्हणजे या तिन्हीपैकी राजा, मंत्रिमंडळ आणि लॉर्ड चान्सलर या तिन्हीपैकी कोणतंही एक उदाहरण घेतलं तर असं वाटते यांच्याजवळ सत्ता केंद्रित झालेली आहे. पण सत्ता केंद्रीयकरण झालेलं आहे तसंच सत्तेचं विभाजन सुद्धा झालेलं आहे आणि नियंत्रण आणि संतुलन सुद्धा निर्माण झालेलं आहे. नियंत्रण आणि संतुलन कसं तर आपण पाहतो आहे की याचं म्हणजे सत्तेचं प्रसरण झालेलं आहे. एकाच जवळ ती केंद्रित राहिली नाही. कारण की मंत्रिमंडळाचा अध्यक्ष ज्याला नेता म्हणू, ज्याला पंतप्रधान म्हणू, तो संपूर्ण सत्ता पंतप्रधानाजवळ केंद्रित झालेली आहे. परंतु पंतप्रधान एकट्या या सत्तेचा उपयोग करीत नाही. त्याला मंत्रिमंडळाच्या सहकार्यासोबतच प्रत्यक्षामध्ये या सत्तेचा उपयोग करावा लागते. म्हणजे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्याजवळ सत्तेचं केंद्रीयकरण झालेलं आहे असं आपल्याला दिसून येते. मग अजून जर उदाहरण घेतलं की पार्लमेंटच्या विधिविषयक सत्ता लॉर्ड सभागृह आणि कॉमन सभागृहामध्ये विभाजित झालेली आहे. अधिकाराच्या बाबतीत कॉमन सभागृह हे श्रेष्ठ आहे, अधिक शक्तिशाली आहे. परंतु लॉर्ड सभागृहाचे सदस्य कॉमन सभागृहाने जे मंजूर केलेले विधेयक आहे त्यावर टीका करू शकतात, आलोचना करू शकतात. लॉर्ड सभागृहाच्या सदस्यांनी नेहमी सत्तारूढ राजकीय पक्षांचंच ऐकायला पाहिजे, तेव्हा त्यांच्या सुरात सूर मिळवायला पाहिजे असं नाही. तर लॉर्ड सभागृह सुद्धा आलोचना करू शकते, निंदा करू शकते, प्रश्न विचारू शकते. म्हणजे सत्तेचं प्रसरण या दोन्ही सभागृहामध्ये झालेलं आहे. तसेच मग आपण पाहतोय की कॉमन सभागृहातील प्रत्येक निर्वाचित जे सभासद असतो त्यांनी पक्षशिस्तीच्या नियमाचं त्याला पालन करावंच लागतो. ते पक्षशिस्तीच्या नियमानुसारच तो कार्य करतो आणि याच म्हणजे पक्षाचं नियंत्रण त्याच्यावर असतं. आणि यासोबतच ज्या मतदारसंघातून तो निवडून येतो आहे त्या मतदारसंघाच्या मतदारांचे हितसंबंध सुद्धा त्याला व्यक्त करावं लागते. ही त्याची नैतिक जबाबदारी आहे. म्हणजे जनतेचं सुद्धा, त्या मतदारसंघाच्या जनतेचं सुद्धा त्याच्यावर नियंत्रण राहते. म्हणजे इथे सुद्धा आपण पाहतोय की
सत्ता हे दोन्ही याच्यात विभाजित झालेली आहे आणि शासन संस्थेला लोकमताची अभिव्यक्ती करावी लागते असं सुद्धा आपल्याला दिसून येते. म्हणजे यापैकी जर आपण कोणतंही उदाहरण घेतलं तर आपल्याला असं निष्कर्ष काढता येतो की इंग्लंडमध्ये संविधानानुसार सत्तेचं केंद्रीयकरण झालेलं आहे, पण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये सत्तेचं प्रसरण झालेलं आहे असं